प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत फिटे अंधाराचे जाळे हे कृष्ण गोपाल तिवारी यांचं पुस्तक. आज ऐकूया त्यातलं प्रकरण 9. शीर्षक आहे सत्याचे प्रयोग. माझं फेज 2चं प्रशिक्षण पूर्ण करून मी बऱ्याच दिवसांनी गावाकडे आलो. मी माझ्या आयुष्यात आता स्थिरस्थावर होतोय म्हणून माझं लग्न करायला काही हरकत नाही असं घरच्यांना वाटू लागलं होतं. त्यांच्या बोलण्यातून ते जाणवायचं. मग लवकरच माझं लग्नही झालं. माझ्या प्रशासकीय जबाबदारीसोबतच आता कौटुंबिक जबाबदारीही वाढली होती. लग्नानंतर काही दिवसातच भोपाळमधील सब डिव्हिजन असलेल्या बेरसिया इथे HDM म्हणून माझं पोस्टिंग झालं. 11 एप्रिल 2011 ते 3 फेब्रुवारी 2012 पर्यंत मी तिथे होतो. एकदा आम्ही तिथल्या डॉक्टरांवर कलम 144 लावायचं ठरवलं. स्थानिक रुग्णांना शासकीय दवाखाना असूनही आरोग्य सेवेपासून सदैव वंचित राहावं लागायचं. डॉक्टर कधी वेळेवर भेटत नसत. दवाखान्यात आवश्यक सुविधा उपलब्ध नसायच्या. औषधंसुद्धा क्वचितच मिळत. सगळा मनमानी कारभार होता. आमच्याकडे डॉक्टरविरुद्ध अनेक तक्रारी येऊ लागल्या होत्या. मी ठरवलं कलम 144 हे जनहितार्थ लावायचं. अशावेळी पोलिसांच्या मदतीशिवाय योग्य कारवाई होऊ शकत नाही. मात्र निरनिराळ्या केसेस सोडवण्यासाठी पोलिसांना वारंवार डॉक्टरांची मदत घ्यावी लागत असे. त्यामुळे सुरुवातीला आम्हाला पोलिसांचं अपेक्षित सहकार्य मिळालं नाही. परंतु त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही जेव्हा दवाखान्याच्या गैरसोयीचा फटका बसल्याचं दिसून आलं तेव्हा पोलिसांचंही मतपरिवर्तन होऊ लागलं. शेवटी त्यांनी पुरेपूर सहकार्य करण्याची मनापासून तयारी दर्शवली. पण हे काम वाटतं तेवढं सोपं नव्हतं. 144 कलम लागू करण्यासाठी आम्हाला काहीतरी भक्कम कारणाची गरज होती. पूर्ण विचाराअंती आम्ही जाहीर केलं की दररोज शेकडो रुग्ण दवाखान्यात येतात, पण डॉक्टरांच्या नाकर्तेपणामुळे उपचार तर सोडाच, पण डॉक्टरांशी त्यांची साधी भेटसुद्धा होत नाही. सातत्याने होणाऱ्या या घटनांमुळे जनतेचा संयम सुटून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता वाटत असल्याने कलम 144 लागू करण्यात येत आहे. कलम 144 लागू करताना आम्ही डॉक्टरांवर काही कडक नियम लागू केले. त्यात त्यांना तहसील कार्यालयामध्ये येऊन रोज सकाळी 8 वाजता OPDच्या आधी आपली हजेरी लावावी लागेल. नंतर 1 वाजता पुन्हा एकदा हजेरीसाठी यावं लागेल. संध्याकाळी 5 वाजतासुद्धा हजेरी आवश्यक राहील इत्यादी. या पद्धतीने आम्ही दीड महिना दररोज डॉक्टरांची हजेरी घेत होतो. शेवटी डॉक्टरांना या गोष्टीचा इतका त्रास होऊ लागला की त्यांची दवाखान्यातली वागणूक आपोआपच बदलायला लागली. ते रुग्णांना वेळेवर भेटू लागले. सर्व कामं नियमितपणे होऊ लागली. जेव्हा आम्हाला जाणवलं की आता परिस्थितीत बराच सुधार झालेला आहे तेव्हा आम्ही नियम थोडा शिथिल करायचा निर्णय घेतला. डॉक्टरांची तहसील कार्यालयात येऊन हजेरी लावण्याची अट शिथिल करत आम्ही आता एका पोलीस कर्मचाऱ्याला दवाखान्यात पाठवू लागलो. पुढील काळात डॉक्टरांच्या वागण्यात बराच सुधार झाला. मी बेरसियात होतो तोपर्यंत ही व्यवस्था कायम होती. बेरसियाला असताना मला आणखी एक मोठी समस्या दिसून आली. आमचा स्टाफ हा वारंवार भोपाळला पळून जात असे. कधीकधी तर मी स्वतः बॉर्डरवर जाऊन बस चेक करून आपल्या स्टाफपैकी तिथे कोणी नाही ना म्हणून बघत असे. एकदा अशीच एक भानगड झाली. मी एकदा बस चेक करत होतो. त्या बसमध्ये बेरसियातील महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल बसलेल्या होत्या. बस थांबवून चेक करणं त्यांना रुचलं नसावं. त्या एकदम आमच्यावर भडकल्या आणि म्हणायला लागल्या, बस थांबवून तुम्ही महिलांचा अपमान करत आहात. मी एका कॉलेजची प्रिन्सिपल आहे. मी तुमच्या विरुद्ध तक्रार करीन. मी त्यांना म्हणालो, मॅडम, जर तुम्ही कॉलेजच्या प्रिन्सिपल आहात तर भोपाळवरून का येणं जाणं करता? नियमानुसार तुम्हाला तर
मुख्यालयाच्या ठिकाणी मुक्कामी राहणं गरजेचं असतं. असं काही नाही, मला आयोगाकडून परवानगी मिळाली आहे. त्या सारवासारव करू लागल्या. बघू जरा तुम्हाला मिळालेलं परवानगीचं पत्र, मी विचारलं. दाखवेन नंतर, असं म्हणून त्या प्रिन्सिपल बाई हमरीतुमरीवरच आल्या. स्त्री मुक्तीच्या गोष्टी करू लागल्या, ज्याचा या प्रकरणाशी काडीचाही संबंध नव्हता. मी रस्त्यात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अधिक प्रतिक्रिया न देता ते प्रकरण तिथेच थांबवलं. पण ऑफिसला आल्यानंतर मात्र त्यांना पत्र लिहून आयोगाकडून मिळालेल्या परवानगीची प्रत पाठवण्याचा आदेश दिला. त्यांना जेव्हा मी कोण आहे हे कळलं तेव्हा त्यांना त्यांच्या वागण्याचा पश्चात्ताप व्हायला लागला. त्यांनी मला पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली. माझं त्यांच्याशी व्यक्तिगत वैर नव्हतंच, त्यामुळे मी देखील फारसं मनावर घेतलं नाही. पण माझ्या या पवित्र्यामुळे कर्मचाऱ्यांचं मुख्यालयी राहण्याचं प्रमाण बऱ्यापैकी वाढत होतं. पण नंतर मला लक्षात यायला लागलं की अशा गोष्टीत लक्ष घालणं म्हणजे आपला वेळ वाया दवडणं होय. कारण माझ्या पुढे त्यापेक्षा जास्त महत्त्वाची कामं होती. पण बेरसियाला असेपर्यंत डॉक्टर आणि शिक्षकांच्या कार्यपद्धतीत खूप सकारात्मक बदल घडून आलेला मला दिसला. माझ्यासाठी ती एक उपलब्धीच होती. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे प्रशासकीय कामांचा एक महत्त्वपूर्ण असा धडा होता. बेरसियात असतानाच्या कामाचा आणखी एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे सार्वजनिक जनसभा. प्रशासकीय कामात या गोष्टींना मी नेहमीच अतिशय महत्त्व दिलं, कारण या गोष्टी थेट सामान्य नागरिकांच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या होत्या. त्यामुळे मी सार्वजनिक जनसभा नियमितपणे बोलवत असे. आमच्या प्रत्येक सभेच्या वेळी किमान 101 नागरिक उपस्थित राहत. वर बघता हा आकडा फार मोठा वाटत नाही, मात्र इतर ठिकाणी होणाऱ्या सभांच्या तुलनेत हा कैक पटीने मोठा आहे. जनसभेत अगदी छोट्या घटनेची दखल घेतली जायची आणि त्वरित अंमलबजावणी केली जायची. त्याचा सामान्य माणसाला खूप फायदा होऊ लागला. जनसभेच्या कामात माझ्या स्टाफची मला फार मदत व्हायची. ते जातीने प्रत्येकाला जाऊन बोलवून आणत. लोकांना जेव्हा जनसभेमुळे होणाऱ्या कामांचं महत्त्व पटू लागलं तेव्हा त्यांचा आमच्यावरचा विश्वास खूप वाढला. एकदा एक गृहस्थ माझ्याकडे आले आणि म्हणाले, साहेब, मला तुम्हाला एक म्हैस भेट द्यायची आहे. मला काहीच कळलं नाही. मी गोंधळून म्हणालो, का बरं? साहेब, तुम्ही ही जी कामं करत आहात त्याचा आम्हा गरिबांना खूप फायदा होतोय. तुम्ही आमच्यासाठी एवढं करता, आम्हालाही तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे. ते गृहस्थ अगदी कळकळीने बोलत होते. अहो, पण माझी वारंवार बदली होत असते. मी तुमची ती म्हैस घेऊन कुठे फिरणार? मी गमतीने म्हणालो. त्यावर ते हसून म्हणाले, साहेब, अहो तुम्ही इथे आहात तोपर्यंत म्हैस तुमच्याकडे राहू द्या. तुम्हाला रोज ताजं दूध मिळत जाईल. तुमची बदली झाली की मी म्हैस परत घेऊन जाईन. अशा अनेक लहान मोठ्या आठवणी जनसभेच्या बाबतीत सांगता येतील. कारण इथे लोकांना लगेच परिणाम दिसून येत होता. त्यामुळे त्यांना मी त्यांच्यासाठी काम करतोय असं वाटायचं. त्यामुळे लोकांचंही छान सहकार्य मिळायचं. अशीच आणखी एक घटना मला आठवते. मध्य प्रदेशात मोगिया आणि मोघिया अशा अतिशय मिळत्या जुळत्या नावाच्या 2 आदिवासी जमाती आहेत. त्यावेळी एका HDMने चुकीने जात प्रमाणपत्र जारी केल्यामुळे त्याला तुरुंगवास झाल्याची चर्चा होती. मोगिया जमातीचा एक 4-5 मुलांचा बाप असलेला माणूस जातीच्या प्रमाणपत्रासाठी कार्यालयात इकडे तिकडे भटकताना दिसला. मी विचारपूस केली तर लक्षात आलं की त्याने 3 वर्षाआधी जात प्रमाणपत्र मिळावं म्हणून अर्ज दिलेला आहे आणि तेव्हापासून तो बिचारा सरकारी कार्यालयाच्या चक्रा मारतोय. मी त्यात लक्ष घालू लागलो तर माझे सहकारी मला सावध करू लागले. ते म्हणाले, सर, तुम्ही या भानगडीत पडू नका. एका HDMला याच कारणामुळे तुरुंगवास भोगावा लागलाय. मी नंतर त्याबाबतचे सर्व कागदपत्र वाचून काढले, अभ्यास केला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो सर्व विवाद होता मोगिया जातीबद्दल, मोगियाबद्दल नाही. मला त्या गरीब बिचाऱ्या माणसासाठी काहीतरी करावं असं मनापासून वाटत होतं. त्याची काहीही चूक नसताना
त्याला त्रास होत होता, त्याला प्रमाणपत्र मिळायला माझ्या मते तरी काहीच अडचण नव्हती. पण आपल्या कामाला काहीतरी आधार असावा म्हणून मी मध्य प्रदेशातल्या ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूटशी संपर्क साधून मोगिया ही जात आदिवासींमध्ये मोडते की नाही ते स्पष्ट करायला सांगितलं. 1-1.5 महिन्याने त्यांच्याकडून उत्तर आलं की मोगिया ही एक आदिवासी जमात आहे. त्यांचं उत्तर आल्याबरोबर आम्ही इकडून त्या व्यक्तीला जातीचं प्रमाणपत्र उपलब्ध करून दिलं. तो त्याचं प्रमाणपत्र पाहून आनंदून गेला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो वारंवार माझे आभार मानत होता. त्यानंतर मोगिया जातीच्या अन्य सर्वांना प्रमाणपत्र मिळायला काहीच अडचण आली नाही. जनसभेमार्फत आम्ही अशीच छोटी छोटी कामं करत असू, जसं रेशन कार्ड बनवून देणं, जातीचं प्रमाणपत्र मिळवून देणं इत्यादी. पण ही कामं छोटी असली तरी त्याने एखाद्या व्यक्तीचं किंवा त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून जात असे. अशी कामं करताना माझी भावना ही असते की मोठ्या माणसांची, श्रीमंतांची कामं तर सर्वच जण करतात, पण ज्यांना सरकारी कार्यालयात अजिबात भाव दिला जात नाही अशा सर्वसामान्यांची कामं जर आपण करू शकलो तरच निखळ समाधान पदरी पडतं. कधीकधी आम्हाला खूप कठोर व्हावं लागायचं. बेरसियात नगरपालिकेने बांधलेली दुकानं अनेकांनी भाड्याने घेतलेली होती, पण काहींनी 10 वर्षांपासून 1 रुपयासुद्धा भाड्यापोटी दिलेला नव्हता. त्यात बऱ्याचशा स्थानिक राजकारण्यांचाही समावेश होता. त्यांना आम्ही वारंवार नोटिसा पाठवूनसुद्धा काहीच उपयोग होत नाही हे पाहून मी सर्वच्या सर्व दुकानांना कुलूप लावून सील करून टाकलं. जोपर्यंत भाडं जमा करत नाही तोपर्यंत दुकान सील राहील असं सांगितलं. हे करत असताना एका कर्मचाऱ्याने मला सांगितलं की यामध्ये वरपर्यंत ओळख असलेल्या माणसांचीही दुकानं आहेत. ते आपल्याला अडचणीत आणू शकतील. मला त्यांची फिकीर नव्हती. मी त्याला म्हणालो, ज्यांची वरपर्यंत ओळख आहे आधी त्याच्या दुकानाला कुलूप लाव. नंतर मी पाहणी करायला गेलो तेव्हा बऱ्याच दुकानांना कुलूप लावलं नसल्याचं माझ्या लक्षात आलं. मी त्याला जाब विचारला तेव्हा त्याने ही काही दुकानं स्थानिक आमदाराची असून त्यांनी भाडं जमा केलं असल्याचं घाबरत घाबरत सांगितलं. मी कुलूप लावण्यासाठी पोहोचायच्या आतच अनेकांनी भाड्याचे पैसे जमा केले होते. त्या दिवशी काही तासातच जवळपास 1,27,00,000 रुपये थकीत भाड्यापोटी जमा झाले होते. या दुकानांच्या बाबतीत आणखी एक घटना घडली. तिथे त्यावेळी एक गृहस्थ होते. स्थानिक पातळीवर नेता म्हणून त्यांची बऱ्यापैकी ओळख होती. गावातल्या हायर सेकंडरी स्कूलचे ते अध्यक्षही होते. शाळेच्या जागेवर असलेलं एक दुकान त्यांनी आपल्या पत्नीच्या नावावर मंजूर करून घेतलं होतं. पण ते एवढ्यावरच थांबले नाहीत. दुकान मिळवल्यानंतर त्या दुकानालगतच्या गॅलरीला लागून एक बेकायदेशीर छोटी खोलीसुद्धा त्यांनी काढली होती. आम्ही त्यांना नोटीस पाठवली की तुमच्या दुकानाचं क्षेत्रफळ तुम्हाला मंजूर केलेल्या जागेपेक्षा जास्त आहे, तर त्याचं स्पष्टीकरण द्या. एकतर त्यांनी आपल्या पदाचा वापर करून ती जागा मिळवली होती, शिवाय त्या जागेचा ते नियमबाह्य वापरसुद्धा करत होते. पण आपल्या नेतेपणाच्या गुरमीत त्यांनी नोटिशीला काही उत्तर दिलं नाही. मला त्यांची ती गुरमी तोडायची होती. त्यामुळे केवळ सामान्य माणसालाच नव्हे तर श्रीमंतीचा माज असलेल्या आणि सत्तेचा गैरवापर करू पाहणाऱ्या धनदांडग्यांनाही कायदा हा एकाच नजरेने बघतो हा संदेश मला द्यायचा होता. त्यासाठी मी पुन्हा त्यांनी केलेलं अवैध बांधकाम तोडण्याबाबत नोटीस पाठवली, पण त्यालाही त्यांनी दाद दिली नाही. नंतर ते स्वतःच कोर्टात गेले. मात्र कोर्टातही त्यांची डाळ काही शिरली नाही. अगदी कलेक्टरपासून मोठ्या नेत्यांपर्यंत सर्वांना सांगून त्यांनी मी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न करून पाहिला. नियमात बसत नसल्याने मी ऐकण्याचा प्रश्नच नव्हता. शेवटी मी त्यांच्या त्या अवैध दुकानाचं बांधकाम पाडण्याचा निर्णय घेतला. मला लक्षात आलं की स्थानिक पोलिसांपासून ते इतर सर्व पदाधिकाऱ्यांपर्यंत कोणाचीच त्यांच्या दुकानाला हात लावण्याची हिंमत होत नव्हती. एखाद्या कर्मचाऱ्याला तिकडे जायला सांगितलं तर तो त्या नेत्याची कशी वट आहे आणि आपल्याला त्याचा कसा त्रास होईल वगैरे सांगायचा.
माझ्या लक्षात आलं की हे बांधकाम पाडण्यासाठीही मला स्वतःला हजर राहावं लागेल. दुसऱ्या दिवशी मी स्वतः काही माणसं घेऊन तिथे गेलो. त्या इसमाने माझ्यावर दबाव टाकण्यासाठी दुकानातलं सामान तुटलं, फुटलं, हरवलं तर जबाबदारी तुमची अशी धमकीच मला दिली. हे मी सगळं गृहीत धरलंच होतं. त्यामुळे माझ्या मनावर फारसा परिणाम झाला नाही. मी कर्मचाऱ्यांना दुकानाचं कुलूप तोडण्याचा आदेश दिला. कुलूप तोडल्यानंतर दुकान उघडून बघतो तर काय, त्याने भीतीने आधीच दुकान रिकामं करून ठेवलं होतं. लगेच मी ते अवैध बांधकाम तोडायला सांगितलं. मी प्रत्यक्ष तिथे गेल्यामुळे जे कर्मचाऱ्यांना आणि जनतेलाही अशक्य वाटत होतं ते सहज शक्य झालं. नंतर सदर व्यक्तीने कोर्टात अपील केलं, पण तिथेही त्याला तोंडघशी पडावं लागलं. नंतर मला लक्षात आलं की लोकांना ही व्यक्ती वर पोचलेली दिसते तसं काही नव्हतं. त्याने फक्त आपली इमेज व्यवस्थित मॅनेज केली होती. चांगल्या उद्देशाने कायद्याचा योग्य वापर केला की कायद्यापुढे सगळे सारखेच असतात, हा माझा विश्वास या घटनेने आणखी दृढ झाला.